आपल्यासोबत आहेत गणेश डोळस सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर कसा आहे तुमचा मूड? एकदम जबरदस्त मराठी मूड आहे पूर्ण. सर आता आपण आहोत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा एक उपक्रम आहे खूप छान. मी स्वतः नाही सांगत, प्लीज सर तुम्ही त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. उद्योग बोध नक्की काय आहे? उद्योग बोध हा सॅटर्डे क्लबचा एक फ्लॅगशिप इव्हेंट आहे आणि आता तो 7 वर्षानंतर झालेला आहे. आणि इथे मला बघून खूप आनंद होतो की जवळजवळ 600 व्यावसायिक इथे आलेले आहेत या एकत्र एका मंचावर. आणि एवढ्या प्रमाणात मराठी उद्योजक एकत्र येण्याची संधी सगळ्यांना मिळते. खूप छान वाटतंय आणि मी त्या संधीचा खूप चांगला फायदा घेतोय. वा, खूप छान. सर मला एक विचारायचं होतं की आता ह्या अफवा म्हणाव्या की आणखीन काही गैरसमजुती माहीत नाही, ठाऊक नाही, पण असं खूप ऐकण्यात येतं की मारवाडी आणि गुजराती लोक व्यवसाय म्हटलं की त्यात खूप अग्रेसर असतात. तर मराठी माणूस यात कुठे हरवत चाललाय की काय, याबद्दल तुमचं म्हणणं काय सर? बघा, मी अफवा नाही म्हणणार, पण ही अफवा ठरू शकते जर मराठी माणूस अजून पुढे आला आणि त्यांनी ही गोष्ट खोटी ठरवली तर नक्कीच ही अफवा ठरेल. आणि याच्यात तथ्य पण आहे की मारवाडी आणि गुजराती माणूस हा मराठी माणसांपेक्षा पुढे या कारणामुळे आहे कारण का तो त्यांच्या समाजाला सपोर्ट करतोय. आज ही गोष्ट मराठी माणसांमध्ये मिसिंग आहे. कारण आपण जेव्हा 2 मराठी माणसं एकमेकांना भेटतो तेव्हा आपण फक्त इतर गप्पा करतो. आपण उद्योगाबद्दल किंवा तुझा व्यवसाय काय, माझा व्यवसाय हा, हे आपण कधीच बोलत नाही. आणि ती गोष्ट एक गुजराती, मारवाडी आणि पंजाबी समाज बोलतो आणि तो त्यांच्या व्यक्तींना व्यवसायामध्ये पुढे आणण्यासाठी नेहमी सपोर्ट करतो. आणि तेच कारण आहे आपला समाज कमी श्रीमंत आहे. मी आता म्हणेन आहे, पण होणार आहे नक्कीच आपला समाज श्रीमंत. कारण का आता आपले मराठी उद्योजक जेव्हा अशा प्लॅटफॉर्मवर एकत्र येत आहेत आणि सॅटर्डे क्लब इज द बिगेस्ट प्लॅटफॉर्म की जिकडे सगळे येत आहेत आणि त्याचं एकच उद्दिष्ट आहे की प्रत्येक मराठी माणूस श्रीमंत होणार आहे. वा, खूप छान. सर अजून एक की आता एखादा नवीन उद्योगी उद्योजक होऊ पाहतोय, तर त्यासाठी मराठी उद्योजक असं कोणी होऊ पाहतोय तर त्यासाठी तुम्ही काय असं मोटिवेट, त्याला उद्देश म्हणून असा काय संदेश द्याल? मी मराठी माणसांना एक संदेश देईन की पहिली नोकरी सोड आणि उद्योगधंदा सुरू कर. तो कितीही छोटा असो, दुसऱ्याची गुलामी करण्यापेक्षा स्वतःची तू गुलामी कर आणि स्वतःचा गुलाम हो. आणि तो गुलाम नसणार, स्वतःचा व्यवसाय खोल. तो व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, त्याला महत्त्व नाही आहे. छोटा व्यवसाय मोठा बनू शकतो. आणि आज मराठी माणूस मराठी माणसाच्या पाठी खंबीरपणे उभा आहे की तो त्याला मोठा करेल आणि तो त्याला श्रीमंत करेल. सो प्रत्येक मराठी माणसाने व्यवसायात यावं ही माझी इच्छा आहे. वा, खूप सुंदर सर. खूप छान वाटलं सर तुमच्यासोबत इंटरॅक्ट करून. थँक्यू सो मच थँक्यू सर. सो मच मॅडम. थँक्यू. थँक्यू.